डीजे स्टॉप. चला मित्रांनो, एक विनंती, सामना दादा थांबवायचा, 1 मिनिट सामना थांबवा. या ठिकाणी टॉस बॉक्सच्या दिशेने जे चेअर टाकून मित्रांनो जे या ठिकाणी क्रीडा रसिक बसलेले आहेत, तेजस गाडे कृपया व्यासपीठावर यायचे. तेजस गाडे दादा, या ठिकाणी जे चेअर टाकून सीमारेषेच्या दिशेने जे आपले हितचिंतक क्रीडाप्रेमी बसलेले आहेत त्यांनी कृपया पाठी व्हायचंय. काळजी घ्या मित्रांनो. सतीश दादा आहे 1-2 मिनिटं मी थांबवतोय. एक इथे सन्मान करायचा आहे. विजयजी गोताड कृपया आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. विजयजी गोताड. चला सामना चालू करा. यानंतर मित्रांनो काय घडणार काय बिघडणार पाहूया. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय. पहिला चेंडू अंतिम सामन्यातला अमित कुपर. चला पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळते. मुकेश आणि रोहित अशी सलामीची जोडी मैदानात आहे. चला पुन्हा एकदा सज्ज होते अमित. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, चेंडू पहा मित्रांनो, संधी होती मित्रांनो या ठिकाणी राकेश कदम याला, परंतु ही संधी हुकते आणि 2 धावा पळून पूर्ण करतायत. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावांनी संघ पुढे सरकलेला आहे. या ठिकाणी नक्कीच सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भातगाव संघाकडून. 3 धावा धावफलकावरती लागतात. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे तो म्हणजे अमित कुपर. अमित पवार या ठिकाणी मित्रांनो गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू हाताळण्यासाठी आहे. कशा प्रकारे मित्रांनी स्पर्धा संपन्न होते पहा. सुरेख फटका मित्रांनो, सरळ चेंडू येतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 1 धाव पळून पूर्ण करतील मुकेश आणि रोहित. आवश्यकता आहे मित्रांनो, आपण लढत कुणासोबत देताय तर लढत आबलोली संघासमोर देतोय आणि आबलोली संघ लढत कुणासमोर देतोय तर लढत देतोय भातगाव संघासमोर. अंतिम सामन्यातील मित्रांनो पहिल्या षटक प्रगतीपथावरती पहिल्या इनिंग मधलं स्ट्राईकला येतो मित्रांनो मुकेश. सुरेख फटका, चेंडू हवे, झेल होणार का नाही. 1 धाव पळून पूर्ण करतील. 1 धावेने संघ पुढे सरकलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या ठिकाणी 5. संघाची धावसंख्या 5. हॅलो, थँक्यू. चला वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आणि संधी होती मकरंद पवार याला एक गडी डगआउट मध्ये धाडण्याची, परंतु इथे कुठेतरी चुकी होते मकरंद याच्याकडून. 1 धाव पळून पूर्ण करतायत. 1 धावेने संघ मित्रांनो पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या 6. पहा मित्रांनो, टॉस झाला, नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल हा मित्रांनो प्रथम आबलोली संघाच्या बाजूने झुकला आणि मित्रांनो क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी भातगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दरम्यान पुढचा चेंडू, वा भाई वा, सुरेख चेंडू आहे, झेलची संधी आणि पहिला गडी बाद. या ठिकाणी डगआउट मध्ये जातोय मुकेश. कमांड डीजे. वात पहा मित्रांनो. चला भातगाव कडून, भातगावच्या डगआउट मधून दिलीप उर्फ पांड्या ह्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. दरम्यान सतीश दादा मी 1-2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. या आयोजक मंडळाच्या वतीने, या टीमच्या वतीने जे 8 संघ आहेत त्या 8 संघांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठाशी आपल्या कर्णधारांनी संपर्क करायचा आहे आणि इथे उभं राहायचं. NBC आबलोली, कळंबट, माठलवाडी, मुंडर, त्याचप्रमाणे मळण, अंजनवेल, पाचेरी सडा आणि भातगाव. आपल्या कर्णधारांना विनंती आहे की या आयोजक मंडळाच्या वतीने आपल्याला सूचित करण्यात येत आहे की आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन उभं राहायचंय. धन्यवाद सतीश दादा. चला पहा मित्रांनो, या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती कोण येतोय तर अमन कदम गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाजी करण्यासाठी. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. वा बाई वा, चेंडू हवेत, झेल होणार का, गरजेचं आहे. झेल कोण टिपणार तर मित्रांनो जातोय डगआउटच्या दिशेनं सलामीला गेलेला रोहित. बॅक टू दी पॅव्हिलियन. या ठिकाणी फलंदाजी गणेश निवाते आपणास विनंती करतो की कृपया आपण
व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. दादा गणेश निवाते. अंतिम सामना आहे. मी थोडी सूचना देतोय त्या ठिकाणी जो आपला टॉस बॉक्स आहे त्या ठिकाणी सूचना देतोय. अंतिम सामना आहे. ज्यावेळेस षटक संपेल त्यानंतर आपण त्या ठिकाणी कुणाला जर पुकारायचं असेल तर पुकारा. कारण अंतिम सामना नक्की सतीश दादा. चला पुन्हा एकदा वळूया कारण आपल्याला डीजेच्या माध्यमातून सुद्धा एक इथं वातावरण निर्मिती करायची आहे. अंतिम सामना आहे. संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आयोजित रुग्ण सेवक चषक थेट आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे तमाम जमलेले सर्व तमाम प्रेक्षक मित्रांनो या ठिकाणी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत, डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत, त्यांचं पुन्हा एकदा मी आभार आणि स्वागत मित्रांनो व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जमलेले सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी वैद्यकीय चषक चालू आहे आणि या रुग्णसेवक चषकामध्ये जमलेले सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी मी त्यांचे सुद्धा आभार आणि स्वागत व्यक्त करतो मित्रांनो. कारण आपल्या माध्यमातून जे या स्पर्धेला जे प्रेम मिळालं आणि या मित्रांनो या ठिकाणी प्रकाशित होतात चालू असलेली स्पर्धा ग्वाघर वासियांसाठी संतोष दादा जैतापकर यांनी करून दिली, आयोजित करून दिली. त्यासाठी संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम आणि रुग्णसेवक चषक यांचं मनपूर्वक आभार. मी सतीश रांगळे मॅन फ्रॉम घाडेवाडी आभार व्यक्त करतो. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं मॅन फ्रॉम अमन कदम अबलोली गावचा सुपुत्र स्ट्राईकला आहे फलंदाजीसाठी योगेश. वा भाई वा, सुरेख चेंडू पॉइंटच्या दिशेने ढकलतोय. एक धाव मात्र पळून पूर्ण करतील. एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7. नक्कीच अमन कदम याचे या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू शिल्लक असताना पांड्या मित्रांनो स्ट्राईकला आहे आणि पांड्या कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहूया. कारण कालच्या दिवसांपासून 4 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा मित्रांनो फलंदाज दिलीप उर्फ पांड्या, वय वर्ष 36. वा बाई वा, काय गोलंदाजी. फसवा चेंडू, स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली. ट्रॅव्हल झाला सरळ चेंडू मित्रांनो मकरंद पवार यांच्या हातामध्ये. म्हणजेच पांड्या या चेंडूवरती बीट झाला. संघ या ठिकाणी धावसंख्या मित्रांनो स्थिरावते. संघर्ष करावा लागणार. संघर्ष कुणी केला होता तर संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. संघर्ष कशासाठी केला होता तर अवघ स्वराज्य उभं राहावं यासाठी केला होता. रयतेचं स्वराज्य उभं राहावं यासाठी केला होता. यासाठी केला अट्टहास. ही स्पर्धा मित्रांनो नियोजित वेळेत संपन्न व्हावी याच्यासाठी मित्रांनो अनेकांची अहोरात्र मेहनत आहे. चेंडू हवे चिलकीची संधी परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल का त्या ठिकाणी येतोय सुमेध कदम आहे. मला वाटतं झेल सोडतोय की काय आणि या ठिकाणी कुणाचा झेल सुटलाय तर सुमेध कदम याच्या हातातून मित्रांनो झेल सुटतोय. तो पांड्या माफ करा या ठिकाणी झेल कुणाचा सुटलाय तर पांड्याचा. म्हणजे चेंडूवरती 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 9. सुरेख चेंडू मित्रांनो पंच आपल्याकडे वळतायत कळवतायत. दोन्ही हात समांतर, चेंडू अवांतर. पाहूया 1 धाव ऍड केली जाते. चला नक्कीच मित्रांनो पाहायला मिळतोय घमासान संघर्ष. अंतिम सामना मित्रांनो पाहायला मिळतोय या ठिकाणी. थेट चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही मित्रांनो. पांड्या शांत आहे. म्हणजेच मित्रांनो वादळापूर्वीची शांतता आहे की काय. कारण या ठिकाणी बल्ला बोलत नाहीये, बॅट बोलत नाही पांड्याची. परंतु दुसरं षटक चालू आहे. ताकद आहे पांड्यामध्ये, काबिलियत आहे, संघर्ष करण्याची ताकद आहे, मेहनत सुद्धा घेण्याची ताकद आहे पांड्यामध्ये. दरम्यान पाहूया पुन्हा एकदा मित्रांनो सज्ज होतोय अमन टू पांड्या. कशा प्रकारे चेंडू हाताळतोय. वा बाई वा, नक्कीच मित्रांनो पहा चेंडू जातोय पार. पॉवरफुल वंडरफुल षटकार कमांड डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू दादा. आपण अंतिम सामना पाहतोय. नक्कीच ज्यांचे गुणाचे सत्कार. संघाची धावसंख्या मित्रांनो जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16. 12 चेंडूमध्ये 16 धावसंख्या मित्रांनो फलकावरती लागलेले आहे. नक्कीच इथं काय घडणार बिघडणार या माध्यमातून वार कोण करतोय तर मित्रांनो पांड्या. पलटवार करण्यासाठी 3ऱ्या षटकात कोण येतोय पाहूया. गोलंदाजी मार्कवरती श्रेयश.
भातगावचा सुपुत्र मित्रांनो श्रेयश, मी श्रेयश कदम यांचा उल्लेख केला होता, जो टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव आहे. तोच श्रेयश कदम मित्रांनो भातगाव मधून बिलॉंग करतो आणि आज मोठमोठ्या स्पर्धा खेळतो. ग्वागर तालुक्याचा सुपुत्र आहे. चला, संघाची धावसंख्या आहे 16. पुन्हा एकदा गोलंदाजी मारतोवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय श्रेयश, म्हणजे श्रेयश आणि श्रेयश. वा भाई वा, खोलगट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढतोय ऑफसेट के दिशेने. एक धाव पळून पूर्ण के 2 धावा पळून पूर्ण करतात मित्रांनो. 2 धावांनी संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18. जर का भातगाव संघ या ठिकाणी 40 पेक्षा जास्त धावसंख्या धावफलकावरती लावतोय तर आबलोली संघाला सुद्धा या ठिकाणी संघर्ष करावा लागणार, कारण सामना अंतिम आहे. फायनल सामना, फायनल मुकाबला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू असावा आणि नक्कीच सुरेख गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय. कभी तेरी कभी मेरी, कभी खुशी कभी गम वाला मुकाबला बीच मैदान में जारी. मित्रांनो, या ठिकाणी पंपम गाडी कुणाची पळत असेल ना तर या ठिकाणी धावसंख्येच्या जोरावरती भातगाव संघ पम 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 ट्रॅव्हल करतोय, पळतोय. दरम्यान पाहूया पुढचा चेंडू असेल या ठिकाणी श्रेयश टू श्रेयश. वा भाई वा, सुरेख चेंडू टटकावलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने. 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे आणि 1 धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या जाऊन पुढे सरकते 19. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 3 आणि या 3 चेंडू मध्ये जर एक मोठा फटका आला, 3 चेंडू मध्ये एक मोठा फटका नक्कीच सामन्यातला एक रोमहर्षक परिस्थिती घेऊन जाऊ शकतो. चला पाहूया पुन्हा एकदा श्रेयश. स्ट्राईकला येतो पांड्या, कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहूया. वा भाई वा, सुरेख फटका. या ठिकाणी समालोचन दिशेने मित्रांनो फटका सजवतोय दिलीप. 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. 1 धावेने संघ पुढे सरकलेला आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि जास्तीत जास्त स्ट्राईक जर पांड्याला मिळाली तर मित्रांनो इथं आपल्या षटकार चौकार पाहायला मिळतील. पुन्हा एकदा श्रेयश. चला सज्ज होतोय पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. खराब चेंडू, समांतर पंचांचे दोन्ही हात. चेंडू येतोय अवांतर. 1 धाव ऍड केली जाते. 1 धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या 21. भातगावचा सुपुत्र मित्रांनो पांड्या नक्कीच मित्रांनो कशा प्रकारे फलंदाजी करणार पाहूया. मी मगाशीच म्हटलं होतं, रानात नाचतो त्याला मोर म्हणतात आणि मैदानात षटकार चौकारांची आतषबाजी करतो त्याला भातगावचा सुपुत्र पांड्या म्हणतात. चला पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावरती सुरेख चेंडू मित्रांनो. या ठिकाणी रनआउटची संधी असेल का? रनआउटची संधी आहे, परंतु खराब चेंडू पैकी 1 धाव पळून पूर्ण करतील. रनआउटची संधी आहे आणि 2 धावा सुरक्षितरित्या पार. 2 धावांनी संघ पुढे सरकलेला आहे. 2 धावांनी संघ पुढे सरकल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते ती म्हणजे 23. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 23. डगआउट दोन्ही संघाचे शांत आहेत. नक्कीच मित्रांनो अंतिम सामना आहे. दडपण असणार, प्रेशर असणार या सामन्यादरम्यान, कारण ही स्पर्धा मोठी आहे आणि संतोषदादा जैतापकर यांच्या माध्यमातून ही मित्रांनो एक वेगळी पर्वणी या ठिकाणी आपल्याला नारंगी मैदानातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज श्रेयश आणि स्ट्राईकला येतो श्रेयश. वा भाई वा, सुरेख चेंडू 1 धाव पळून पूर्ण करतील. 1 धावेने संघ पुढे सरकलेला आहे. लेग बाईकच्या स्वरूपात पंच कळवतायत. षटक संपताय. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावसंख्येवरती. मी इथं थांबतोय, डीजे कडे वळतोय. ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद दादा. डीजे वाले मास्टर सुद्धा जोमात.
धन्यवाद. चला दादा या ठिकाणी गोताड सरांच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे दीपक सावंत सरांना 500 रुपये लागू झालेले आहेत आणि मला सुद्धा धन्यवाद दादा. आणि नक्कीच सर्वांचं सहकार्य करणाऱ्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो दादा. नक्कीच एक राकेश कदम गोलंदाजी मार्क वरती मित्रांनो थोड्याच दिवसात लेजेंड ट्रॉफी ग्वागर मधून वय वर्ष 36 पेक्षा खेळाडू खेळणार आहेत. SK स्पोर्ट याच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाईल आणि नक्कीच आपल्याला वेगळी पर्वणी ग्वागर तालुक्यात मित्रांनो पाहायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी शैलेश पागडे सुद्धा खेळणार आहेत. दरम्यान सुरेख चेंडू मित्रांनो मी म्हटलं होतं की या ठिकाणी मित्रांनो राकेश कदम आणि पांड्या दोन्ही मित्रांनो ग्वागर के सुपुत्र आहेत. श्रेयांश इलेवन रमेश बेकरी यांच्या संघामधून बिलॉंग करत होते आणि मित्रांनो आज हे दोन्ही मित्र समोरासमोर लढत देताना दिसत आहेत. चला पुन्हा एकदा सज्ज होते राकेश कदम टू पांड्या कशा प्रकारे फलंदाजी करणार या चेंडूचा कशा प्रकारे सामना करणार. चेंडू हवेत आहे खेळ होणार का आणि बॅक टू दी पॅव्हिलियन डीकेच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर गाणं. मित्रांनो राकेश कदम याने एक सुरेख चेंडू हाताळला आणि मित्रांनो सीमारेच्या लगत सुमेश कदम यानं झेल टिपला आणि पांड्या बॅक टू दी पॅव्हिलियन झाला. चला दादा तुम्ही आउट झाला पांड्या आउट झाला असला तरी टाळ्या वाजवा. भातगाव संघ शांत का अंतिम सामना आहे आजच टाळ्या वाजवायच्यात. मित्रांनो पहा नक्कीच पहा मित्रांनो या ठिकाणी पुढचा चेंडू हाताळण्यासाठी येतोय राकेश कदम. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय राकेश कदम यांच्या माध्यमातून. मित्रांनो आवर्जून सांगू इच्छितो या ठिकाणी नरवणगावचे सुपुत्र पाचनेवाडी विजय लक्ष्मण गोताड यांच्याकडून भातगावचा कर्णधार पांड्या याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान पुढचा चेंडू असेल राकेश कदम याचा. सुरेख चेंडू आणि या ठिकाणी मित्रांनो गोलंदाजी करणारा अबलोदी गावचा मित्रांनो सुपुत्र राकेश कदम याच्यासाठी सुद्धा विजय लक्ष्मण गोताड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सतीदादा थँक्यू सतीदा. इथे आपले अभिजित शिगवण कोतलू गावचे ग्रामस्थ आले तर त्यांनी आपल्याला खूप मोलाचं सहकार्य केलं या वैद्यकीय टीमसाठी तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. वा भाई वा फटका सुरेख सजवलाय परंतु संध्याकाळच्या सत्रात मित्रांनो जर या ठिकाणी पाहायला मिळालं तर या ठिकाणी या मैदानावरती आउटफील्ड थोडीशी स्लो होते. म्हणजे मित्रांनो सकाळच्या सत्रात सूर्यदेवाची प्रखर किरण मैदानावरती पडतात आणि तदनंतर मित्रांनो खेळपट्टी गरम होते. इथं थांबतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. अंतिम चार षटक झालेले आहे. जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता असेल NBC अबलोली संघाला. मी या ठिकाणी थांबतोय डीजे कडे वळतोय. ऐकूया एक सुमधुर संगीत. पारितोषिक टाळ्या झाल्या पाहिजेत. सुरेख मित्रांनो या ठिकाणी विजय लक्ष्मण गोताड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक YouTube लाईव्ह साठी मिळालेलं आहे. धन्यवाद. चला भातगाव संघ आपण त्वरित इंटर व्हा. पहिली इनिंग इथं संपलेली आहे थांबलेली आहे मित्रांनो. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 27. जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे आणि ही 28 धावांची धावांचा पाठलाग मित्रांनो लाईनअप व्हायचंय. 28 धावांचा पाठलाग NBC अबलोली संघ कशा प्रकारे करतो पाहूया. नक्कीच मित्रांनो सागर मुंडेकर याला जर संधी मिळाली असती तर त्या संधीचा फायदा सागर यानं नक्कीच घेतला असता. परंतु चला आपली सलामी की जोडी मैदान चालेल हरकत नाही. आपण राकेश कदम आपण वरती या. आपल्यासाठी सन्माननीय
विजय लक्ष्मण गोताड नरवण गावचे सुपुत्र पाचनेवाडी यांच्या माध्यमातून 1000 रुपये. चला दादा कॅमेरा थोडा या साईडला फिरवला तर खूप बरं होईल, किंवा त्या ठिकाणी जाऊ द्या. समोर राकेश दादा वरती या. राकेश कदम. अभिजित शिगवण साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आहे. प्लीज जरा अभिजित शिगवण साहेब. मैदानामध्ये चला, खाली चला, खाली खाली या ठिकाणी मैदानात जा, समालोचन कक्षाच्या समोर. चला गोताड सर, जरा फास्ट करा आपण. गोताड सर या ठिकाणी राकेश कदम आबलोली संघाचा कर्णधार आहे, त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मित्रांनो मिळतंय विजय लक्ष्मण गोताड यांच्या माध्यमातून. टाळ्या झाल्या पाहिजेत आबलोली संघ, टाळ्या टाळ्या आणि टाळ्या जजर झाला पाहिजे मित्रांनो. या ठिकाणी इंटर व्हा सीमारेषेच्या लगत. कॅमेरा नक्कीच कॅमेरामॅन सुद्धा या ठिकाणी 1000 रुपये मित्रांनो लागू झालेत. या ठिकाणी प्राइज ऑन झालं होतं आणि या ठिकाणी राकेश कदम यांना 1000 रुपयाचं पारितोषिक मिळतंय या ठिकाणी विजय लक्ष्मण गोताड यांच्या माध्यमातून. धन्यवाद दादा. नक्कीच या ठिकाणी समालोचक दीपक सावंत यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. तसेच सतीश रांगडे यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक जमा झालेलं आहे. भातगावचा सुपुत्र कर्णधार दिलीप पांड्या याच्यासाठी सुद्धा मित्रांनो 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. नक्कीच आपल्या या स्पर्धेमध्ये मित्रांनो विजय लक्ष्मण गोताड यांच्या माध्यमातून पारितोषिकांची मित्रांनो वर्षाव केला जातोय. आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. चला आपण वळतोय अंतिम सामन्यातील दुसऱ्या इनिंग कडे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी येतोय विकास. वा भाई वा, एक सुरेख फटका सजवतोय अमित. अमितला माहिती आहे एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्याला संघ पुढं न्यायचा आहे. कारण जर विचार केला मित्रांनो अमितला माहिती आहे की आपला या ठिकाणी 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी विन आहेत त्या 28 धावा, म्हणजे 4 धावा पुढे आहेत. नक्कीच एकाच दुसऱ्याचा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात. आणि परंतु मित्रांनो जर विचार केला तर मकरंद पवार असेल, त्यानंतर मित्रांनो पाहायला गेलात अमित पवार आहे, त्यानंतर अमन कदम आहे, सुमेत कदम आहे, शाहू पालशेतकर आहे. या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा सज्ज. सुरेख फटका होता, फुलटाच प्रकारचा चेंडू लॉलीपॉप चेंडू होता, परंतु हा लॉलीपॉप या ठिकाणी खायचा सोडून मित्रांनो या ठिकाणी या चेंडूचा योग्य समाचार घेण्यात आला नाही आणि सरळ चेंडू मित्रांनो या चेंडूत 1 धाव मिळाली आणि 1 धावेने संघ पुढे सरकलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवरती. नक्कीच पुन्हा एकदा पुढचा चेंडू विकास याचा स्लो डिलिव्हरी करतोय. या ठिकाणी विकास कशा प्रकारे गोलंदाजी करणार. वा बाई वा, अमित याला चकवण्यात यश मिळतंय. म्हणजेच हा चेंडू खोलगट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही आणि मित्रांनो चेंडू लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 धावेने संघ पुढे सरकलेला आहे. 1 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोचते. धाव फलकावरती धावा झळकतायत 3. दरम्यान पुढचा चेंडू असेल 1 धाव पळून पूर्ण करतील अमन कदम आणि अमित पवार. खराब क्षेत्ररक्षण सागर याच्या माध्यमातून आवश्यकता आहे. आपल्याकडे बँक बॅलन्स खूप कमी आहे आणि बँक बॅलन्स कमी असताना मित्रांनो कशा प्रकारे खर्च करायच्या धावा पाहणे गरजेचं ठरणार. खर्च पे चर्चा जारी रहेगी. चला काय घडणार काय बिघडणार पाहूया. जर विचार केला तर धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना भातगाव संघानं 27 अशी धावसंख्या उभी केली आणि 28 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान पुढचा चेंडू असणार विकास याचा. वा भाई काय गोलंदाजी. पंचांवरती मित्रांनो अपील केलं जातंय कॅचसाठी, परंतु चेंडूनी बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. कमबॅक केलेला आहे. संघाची धावसंख्या आहे पहिल्या षटका दरम्यान प्रगतीपथावरती असताना 5. म्हणजेच मित्रांनो कडवी झुंज देते भातगाव संघ सुद्धा. वाटलं होतं की इथं पटकेबाजी पाहायला मिळणार, परंतु मित्रांनो सुरेख गोलंदाजी. चेंडू हवे झेल किती संधी असणार का. आहे 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 आणि मित्रांनो काय घडलं पहा. चेंडू या ठिकाणी सीमा पार झाला. शाम की चाय और बड़े लोगों की राय. चेंडू सीमा पार. सावकार कमान डीजे.
त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपये जमा होत आहेत डिगेसाठी. दादा या आपण या ठिकाणी चला डिगेसाठी 500 रुपये देऊया थोड्याच वेळात. चला दादा आपण जा 500 रुपये द्या दादांना. रोहित जाधव टाळ्या झाल्या पाहिजे. डीजे मास्टर सुरेख गाणी वाजवली जातात. 500 रुपये मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी विजय गोताड सरांकडून. धन्यवाद दादा आपण आपला प्रेम दाखवताय. धन्यवाद. चला पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरा षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज रोहित परंतु या ठिकाणी गोलंदाजी करायची. चला पुन्हा एकदा सज्ज. रोहित कशा प्रकारे गोलंदाजी करणार. गोलंदाजी मार्कवरती सुरेख चेंडू गोइंग गॉन लॉंग पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल षटकार ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुरेख गाणं. त्यानंतर आपण धावसंख्या ऐकणार आहोत. भातगाव म्हणून त्यांच्याकडे घोघर तालुक्यात पाहिलं जातं. त्यांच्याकडून मित्रांनो या ठिकाणी स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत आणि समालोचनासाठी सुद्धा सुरेख समालोचन म्हणून कमेंट येतात. आपल्या मनपूर्वक आभार अभिदादा मॅन फ्रॉम भातगाव व्हॉइस ऑफ भातगाव अभिवने. आवाज ऐकायला मिळतो आपण घोघर तालुक्यातून मित्रांनो. परंतु संघाची धावसंख्या आहे या ठिकाणी धावपलकावरती धावा ट्राय सुरेख केली जाते मित्रांनो. प्रयत्न केले जातात. प्रयत्न करावे लागतील मित्रांनो आणि प्रयत्न केला जातोय परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवरती. 17 हा आकडा परंतु या 17 या धावसंख्येवरती खतरा कुणाला मिळणार किंवा कुणाला असेल पाहणं गरजेचं ठरणार. संघर्ष मेहनत आणि या ठिकाणी संयमतेनं फलंदाजी करतोय तो अमित. वा भाई वा. पट्ट्यात चेंडू नव्हता. चेंडू अवांतर जातोय. पंच कळवतोय अवांतर चेंडू. दोन्ही हात समांतर चेंडू अवांतर धावेने मित्रांनो या ठिकाणी एक धाव ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. म्हणजेच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता. 10 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू असेल रोहित याचा. चेंडू आणि बॅटचा संबंध नाही मित्रांनो. संपर्क झाला नाही. एक उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी अमित या चेंडूवरती बेट होतोय. चेंडू निर्धाव जातोय. सतीश दादा आपल्या जे विजयी संघ झालेले आहेत त्यांनी मेन स्टेजकडे लाईन अप होण्यासाठी खुर्च्या लावल्या जात आहेत. त्याच्यावर येऊन बसायचंय जे 8 संघ असतील त्यांना. चला पुन्हा एकदा. वाह पहा मित्रांनो बॅक टू दी पॅव्हिलियन. कोण होता येता घोघरचा कुपर अमित पवार. बॅक टू दी पॅव्हिलियन. डगआउट मध्ये टंका भातगावचा वाजू दे. एक डीजेच्या माध्यमातून सुरेख गाणं. मी मगाशी म्हटलं तर दादाने एक सुरेख गाणं हृदयी वसंत फुलताना. या ठिकाणी मित्रांनो वसंत कुणाच्या मनात फुलला असेल ना तर भातगाव संघाच्या मनामध्ये माफ करा आऊट झाल्यानंतर भातगाव संघाच्या मनामध्ये वसंत फुलतोय. परंतु या ठिकाणी क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातो आणि अनिश्चिततेच्या खेळामुळे मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ मानला जातो. ज्या प्रकारे साडा रंग बदलतो त्याच प्रकारे क्रिकेट सुद्धा रंग बदलू शकतो. कारण मित्रांनो 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता असताना 6 चेंडू निर्धाव सुद्धा फेकले जातात आणि एका चेंडूपैकी 6 धावांची आवश्यक षटकार लगावला जातो. वळणार पंच कळवतात. दोन्ही हात समांतर चेंडू अवांतर. एक धाव मिळते ऍड केली जाते. बँक बॅलन्स कमी असताना मित्रांनो गोलंदाजी थोडीशी खराब होते. डगआउट मध्ये मित्रांनो भातगाव संघ संपूर्ण भातगावच्या डगआउट मध्ये शांतता पसरलेली आहे. परंतु दादा आपण अंतिम सामन्यात प्रवेश केलेला आहे. हीच मोठी या स्पर्धेतील एक आपल्यासाठी पर्वणी आहे. चला या स्पर्धेत जे 8 संघ आहेत त्यांनी मित्रांनो समालोचन कक्षासमोर यायचंय. हळूहळू मित्रांनो आपण अंतिम क्षणांची वाट बघते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या ठिकाणी 19. जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. चालू असलेले षटक प्रगतीपथावरती आहे रोहित याचं. वाह सुरेख फटका. परंतु चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही मित्रांनो. एका धावेने मित्रांनो या ठिकाणी संघ पुढे सरकलेला आहे आणि एकेरी दुहेरी धावसंख्येने मित्रांनो आबलोली संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या 20. जिंकण्यासाठी 8 धावा. ऐकूया एक सुमधुर संगीत कमांडीचे.
थोडं घेऊ द्या की र, मला बी जत्रेला येऊ द्या की र. या ठिकाणी काठी कोण घेणार आणि घोंगडा कोण घेणार पाहणं गरजेचं ठरणार. मैदानातून पाहूया काय घडणार काय बिघडणार. पाहूया पुन्हा एकदा. या ठिकाणी येतो एक गोलंदाजी मार्कवरती दिलीप उर्फ पांड्या. पांड्या नावाचा दबदबा कालपासून आपल्याला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पांड्या. सुरेख चेंडू, चेंडू हवे झेलकिटची संधी आहे का? चेंडू वरती झेल, बाद. बॅक टू दी पॅव्हिलियन कोण होतोय तर संकेत पालशेतकर मित्रांनो बॅक टू दी पॅव्हिलियन होतोय. डगआउट मध्ये डंका वाजतोय कुणाच्या नावाचा तर पांड्याचा. वाजू द्या डीजे वाले दादा. एक ठिकाणी बाद झाला तो फलंदाज संकेत पालशेतकर. बाद झाला. संकेत बॅक टू दी पॅव्हिलियन झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी आबलोली गावचा बिलॉंग करणारा सुपुत्र मित्रांनो आबलोली गावातून या ठिकाणी सुमेद कदम मॅन फ्रॉम आबलोली सुमेद कदम जातोय. डावकुरा फलंदाज आहे मित्रांनो. एक पावसाळी स्पर्धा झाली होती. ग्वागर येथील तळी येथे एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता होती. त्या ठिकाणी कुंदन गोलंदाजी मार्कवरती होता आणि सुमेद कदम यांना मित्रांनो षटकार लगावून विजय संपन्न करून दिला होता. सुरेख फटका, सुरेख फटका मित्रांनो. चेंडू 1 धावासाठी नक्कीच ट्रॅव्हल होतं. 1 धाव पण पूर्ण. दुसऱ्या धावीची आवश्यकता आहे आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण करतायत. तिसऱ्या धावीची आवश्यकता आणि 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांनी संघ पुढे सरकलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. म्हणजे जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. 5 धावांची आवश्यकता मित्रांनो जिंकण्यासाठी NBC आबलोली संघाला. चला पुन्हा एकदा सज्ज होतोय पांड्या गोलंदाजी मार्कवरती. कशा प्रकारे गोलंदाजी करणार मित्रांनो. जर का त्या ठिकाणी नक्कीच डीबीएन युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा. सुरेख चेंडू, चेंडू हवेत परंतु नोमॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडणार आहे. 1 धाव पळून पूर्ण करतील. दुसऱ्या धावेची आवश्यकता नाही. नक्कीच जवळ हा सामना मित्रांनो आबलोली संघाच्या बाजूने झुकतोय परंतु अजूनही सामन्याचं गणिती सूत्र सांगता येऊ शकत नाही कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. दिलीप उर्फ पांड्या या ठिकाणी मित्रांनो गोलंदाजी मार्ग होते. वा सुरेख फटका. एकेरी दुहेरी धावसंख्येनं या ठिकाणी संघ पुढे सरकतोय. आबलोली संघ मित्रांनो या ठिकाणी अंतिम विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. दरम्यान धन्यवाद. राजेजी घाणेकर यांनी व्यासपीठावरती यायचंय. दादा 1 मिनिट. अंतिम सामना चालू आहे आणि या ठिकाणी मित्रांनो संघाची धावसंख्या आहे 25. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. सुरेख चेंडू. चला पुन्हा एकदा सज्ज होतोय. या ठिकाणी सुमेध कदम. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आबलोली संघाला. 2 धावांची आवश्यकता आहे आबलोली संघाला. आबलोली संघ कशा प्रकारे सुरेख चेंडू 1 धाव तर पळून पूर्ण करतील. दुसऱ्या धावीची आवश्यकता आहे का? या चेंडूवरती 2 धावा पळून पूर्ण करतील. 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि या ठिकाणी दोन्ही संघांचं अभिनंदन. आबलोली संघ अंतिम चषकावरती नाव
पाहतोय की त्यांनी मुख्य मंचाच्या खाली स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे। त्याचबरोबर सचिन धुमक साहेब, संदीप खैर साहेब, काशीराम पाष्टे साहेब, निशिकांत किनी साहेब, किरण तटे साहेब आणि अल्पेश शाह साहेब यांनी मुख्य मंचावर यायचं आहे। तसेच